अर्थात आज भाजपच्या नगरसेविका रती पातकर यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त आज छत्री वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे आणि याच प्रसंगी आमदार किसन कथोरे यांची सुद्धा उपस्थिती आहे. आज वाढदिवसानिमित्त छत्र्यांचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे आणि या उपक्रमासंदर्भात काय? पावसाळ्याचे दिवस आहेत, पण त्याही पेक्षा आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. रती पातकर यांचा वाढदिवस एक विकासाच्या दृष्टीने व्हावा अशी त्यांची जी धारणा होती. त्यांनी आल्याच मला सांगितलं की आज मला शुभेच्छा याच द्या की माझ्या वार्डामध्ये चांगले प्रकल्प घेण्याचा एक विचार केलेला आहे. तोच विचार मला या वर्षामध्ये करण्यामध्ये एक चांगली मदत करावी. ही विकासाची दृष्टी ठेवून जे नगरसेवक काम करतात त्यांच्याबरोबर मला राहणं भागच आहे आणि त्यात रती पातकर या माझ्या निश्चित पहिल्यापासून जिव्हाळ्याच्या आहेत. त्यामुळे रामभाऊने माझ्याकडे लक्ष नाही दिलं तरी रती पातकर लक्ष देतात आणि रामभाऊने खर्च नाही केला तरी मला करणं भाग आहे. त्यामुळे मी निश्चितपणे आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे रामभाऊंना मी आज सुट्टी देतोय आणि मी त्यांच्याकडून पार्टी घेतोय. रामभाऊ आठवण करू नका माझी आज. अर्थात कसं शुभेच्छा देत आहे वाढदिवसाच्या उपक्रमासंदर्भात काय? नगरसेविका रतीताई पातकर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना मी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. खरं तर पातकर कुटुंबियांशी अगदी लहानपणापासूनचं माझं नातं राहिलेलं आहे, कारण माझे वडील आणि रामभाऊ पातकर हे मित्र होते. त्याच्यामुळे हे दोघेही मला आई वडिलांसमानच आहे आणि त्याच पद्धतीचं मार्गदर्शन ते मला माझ्या राजकीय जीवनातही देतात. त्याच्यामुळे आज ताईंचा वाढदिवस आहे. खूप आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण इकडे आहे. खरंच खूप खूप त्यांना शुभेच्छा देईन आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो एवढीच प्रार्थना करेन. वाढदिवसानिमित्त म्हणजे इलेक्शनच्या आधीपासूनच माझं जे ब्रीदवाक्य आहे की विकसित बदलापूर विकसित महाराष्ट्र आणि त्या दृष्टीने बदलापूरमध्ये म्हणजे साधी आमदार साहेबांची पण इच्छा होती, तसंच माझे पती श्री रामभाऊ पातकर यांचं पण म्हणणं आहे की आपण काहीतरी मोठं काम करून दाखवलं पाहिजे विकासाच्या दृष्टीने की ज्याचा उपयोग बदलापूरमधील सर्व जनतेला होईल आणि त्यांचे जे प्रश्न आहेत संपूर्ण बदलापूरचे ते आपण जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्यामुळे मी वार्डापूरचं न बघता संपूर्ण बदलापूरसाठी काय योजना असतील तर मोठी मोठी काम म्हणजे योजना आणायच्या आणि ते राबवायच्या असं माझं मानस आहे. आणि आमदार साहेबांनी आणि रामभाऊ पातकर यांनी पण मला सांगितलेलं आहे की तू काम कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि आता आपल्या उपाध्यक्ष मॅडम दामले मॅडम यांनी पण मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सर्व माझ्या वार्डातील परिसरातील संपूर्ण बदलापूरमधील नागरिक मला शुभेच्छा देण्यासाठी आले. तसंच आज गुरुपौर्णिमा पण आहे आणि मला माझे गुरु श्री रामभाऊ पातकर आमदार साहेब दोघांचाही आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे आज खूप मी खुश आहे आणि अजून पुढे नवीन नवीन योजना आणण्याचा बदलापूरमध्ये माझा विचार आहे. धन्यवाद. अर्थात तर वाढदिवसासाठी आपण बघत असाल तर अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. बाबा बाबा असे या. हा ओके थँक्यू. युवा उद्योजक निमेशजी जनवाड आणि पत्रकार अजय जोशी यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत. हा एक मिनिट इथं समोर ओके.